डॉक्टर निधीने आपल्या नवऱ्याला डॉक्टर अभयला फोन लावला आणि म्हणाली, जेवण करून झालं असेल तर पटकन हॉस्पिटलमध्ये ये. आत्ताच एक हार्ट पेशंट आला आहे. त्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे आणि तुमच्या गावातलं पेशंट आहे. प्राजक्ता नाव आहे तिचं. प्राजक्ता नाव ऐकताच डॉक्टर अभयचं काळीज धडधडू लागलं, कारण प्राजक्ता तर त्याचं पहिलं प्रेम होतं. डॉक्टर निधी म्हणाली, तुम्ही ओळखता का या नावाच्या महिलेला? तुझ्या गावची मुलगी आहे. 35 वर्षाच्या आसपास तिचं वय आहे. तू म्हणत असशील तर मी ॲडमिट करून घेते. अभयने आत्ताशी अर्धच जेवण केलेलं होतं. तो गडबडीतच म्हणाला, ॲडमिट करून घे आणि तिच्यावर ट्रीटमेंट सुरू कर. मी 10 मिनिटात पोहोचतो. अभयने जेवण मध्येच सोडून दिलं होतं. त्याने पटकन कपडे घातले आणि धावतच गाडीजवळ पोहोचला. मग गाडी स्टार्ट करून वेगाने हॉस्पिटलकडे निघाला. एक वेळ होती जेव्हा प्राजक्तामध्ये त्याचा जीव अडकला होता. अभय आणि प्राजक्ता लहानपणापासूनच एकत्र खेळून मोठे झाले होते. 10वीच्या वर्गात जाण्यापर्यंत कधी ते दोघे एकमेकांना पसंत करू लागले हे त्यांना देखील समजलं नाही. एकमेकांवर एवढं प्रेम करत होते की दोघांनीही एकत्र आयुष्य घालवायचं वचन घेतलं. दुसरं कोणाचं होणार नाही असं एकमेकांना वचन दिलं. 12वी पास झाल्यानंतर प्राजक्ता पुढचं शिक्षण घेऊ शकली नाही, कारण गावांमध्ये कॉलेज नव्हतं. प्राजक्ता गरीब घरातली मुलगी होती, त्यामुळे शहरातल्या कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणं त्यांच्या सामर्थ्याच्या बाहेरचं होतं. अभयचे वडील सरकारी कर्मचारी होते. तो खात्यापित्या घरचा मुलगा होता, म्हणून 12वी पास झाल्यानंतर तो PMTच्या तयारीसाठी शहरात निघून गेला. पण जेव्हा तो गावी यायचा तेव्हा दोघेही लपून जपून भेटत होते. एकमेकांसोबत वेळ घालवून जुन्या आठवणींना उजाळा देत होते. प्राजक्ता 3 भावंडांमध्ये सर्वात मोठी होती. तिचे वडील ती लहान असतानाच देवाघरी गेले होते. शेतमजुरी करून आई घर चालवत होती. 12वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर प्राजक्ता गावातल्या महिलांचे कपडे शिवून आईला मदत करत होती, जेणेकरून तिची छोटी भावंड शिकू शकतील. दिवस असेच निघून जात होते आणि दुसरं इकडे खूप कष्ट करून अभयने PMT पूर्ण केलं आणि डॉक्टरचं शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला निघून गेला. मग काही दिवसानंतर त्यांचं सगळं कुटुंब शहरात जाऊन राहू लागलं. तो दिल्लीला जाण्याआधी प्राजक्ताला भेटून म्हणाला होता, तू माझी वाट बघ, मी डॉक्टर झालो की तुला माझी बायको बनवून माझ्याबरोबर घेऊन जाईल. अभय म्हणजे प्राजक्ताची आशा होती. प्राजक्ताचा प्रत्येक विचार, प्रत्येक स्वप्न अभयच्या आठवणींना सुरू होत होतं आणि त्याच्यावरच संपत होतं. पण दिल्लीला गेल्यानंतर तो परत आलाच नाही. दिल्लीमध्ये अभयची ओळख निधीशी झाली. ती सुद्धा अभयप्रमाणे MBBS करत होती. ती खूप श्रीमंत घराण्यातली होती. तिचे वडील देखील डॉक्टर होते आणि त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल होतं. ती आपल्या वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे वडिलांनंतर सगळी संपत्ती निधीची होणार होती. निधी म्हणजेच सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. श्रीमंत तर ती होतीच, पण त्याचबरोबर खूप सुंदर देखील होती. गावातील उंच, भरदार आणि दिसायला सुंदर असणारा अभय तिच्या मनात भरला. ती हळूहळू अभयच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली. अभय देखील तिच्या सुंदरतेच्या मोहात अडकला. अभयच्या मनात लोभ आला होता, कारण डॉक्टर झाल्यावर त्यांचं आयुष्य पूर्णपणे सेट होणार होतं. निधीच्या वडिलांचं करोडो रुपयांचं हॉस्पिटल लग्नानंतर अभयचं होणार होतं. अभय गरीब प्राजक्ताच्या प्रेमाला विसरला होता. आता त्याचं जग फक्त निधीच्या आजूबाजूला फिरत होतं. पण गावाकडे राहणाऱ्या प्राजक्ताला या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. ती दिवसेंदिवस वाट पाहत होती. हळूहळू 5 वर्ष निघून गेली, पण अभय परत आलाच नाही. अजून 2 वर्ष गेली आणि एक दिवस प्राजक्ताला समजलं
की अभयने एका डॉक्टरशी लग्न केलेलं आहे आणि आपला संसार बसवला आहे। त्या दिवशी प्राजक्ता खूप रडली होती। शेवटी तिला सहन झालं नाही म्हणून ती अभयला भेटण्यासाठी आली। अभय त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होता आणि प्राजक्ताला पाहून घाबरला। त्याने तिला एकांत जागी नेलं आणि माफी मागत म्हणाला, सॉरी, मला माफ कर, मी तुला दिलेला शब्द पाळू शकलो नाही। तेव्हा उदास मनाने प्राजक्ता म्हणाली, पण मी दिलेला शब्द पाळणार। आयुष्यभर फक्त तुझीच होऊन जगण्याचं तुला वचन दिलं होतं ना। मी तुझी तर होऊ शकले नाही, पण माझ्या आयुष्यात आता दुसरं कोणीच येणार नाही। तो आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? डोंगरा एवढं मोठं आयुष्य तू एकटी कसं काढणार? प्राजक्ता अभयकडे पाहून म्हणाली, आमच्या सारख्या गरिबांची खूप मोठी स्वप्न नसतात। सकाळ संध्याकाळ 2 घास खायला मिळाले की रात्री चांगली झोप लागते। असंच एक एक रात्र घालवत आयुष्यही निघून जाईल। अभय म्हणाला, एकटी राहून मला आयुष्यभर शिक्षा देणार आहेस का? तो तिला रागीट नजरेने पाहू लागला। प्राजक्ता शांतपणे म्हणाली, मी काहीही करीन, पण तू तुझ्या मनाला लावून घेऊ नकोस। तू कष्ट करून डॉक्टर झाला आहेस, तुझी लाईफ पार्टनर देखील डॉक्टर असायलाच हवी होती। मला तुझ्याबद्दल कोणतीच तक्रार नाही, आणि तसंही आमच्या सारख्या गरिबांचं नशीब नसतं। ते तर तू उगाचच खोटी स्वप्न दाखवली होतीस, ती परत जायला लागली। तुझ्यासाठी मी एक चांगला मुलगा बघेन। तुझ्या लग्नासाठी जेवढा खर्च येईन तेवढा मी करेन, पण प्लीज तू लग्न कर। शेवटचं जाता जाता ती मागे वळून म्हणाली, असा विचार सुद्धा करू नकोस। या हृदयात तुला जागा दिली होती आणि आता या हृदयात दुसरा कुणीतरी येऊन त्याला घाण करू शकत नाही। तू टाइमपास केला होता, पण प्राजक्तानं खरं प्रेम केलं होतं आणि करतच राहील। गुड बाय। प्राजक्ता परत गेली होती, पण अभयच्या मनावर एक ओझं ठेवून गेली होती। तिला शेवटचं भेटून 10 वर्ष झाली होती, तरी देखील मनावरचं ओझं कमी झालं नव्हतं। तो जेव्हा एकटा असायचा तेव्हा ती हवेचा झोका होऊन त्याच्या विचारांमध्ये यायची आणि मग भरलेल्या डोळ्यांनी त्याला विचारायची, ऐकलं का, मी आज सुद्धा तुझी वाट पाहते, तू येणार का? तो कधीच आपल्या वाडवडिलांच्या गावी परत गेला नव्हता, पण गावातल्या सगळ्या बातम्या त्याला माहीत होत्या। त्याला ठाऊक होतं प्राजक्ताने आपल्या लहान बहिणीचं आणि भावाचं लग्न केलं आहे, पण ती स्वतः अजूनही कुमारीच आहे। आणि आता प्राजक्ताला भेटायचं हे ऐकूनच त्याचं मन घाबरलं होतं। स्वतःबद्दल घृणा वाटू लागली होती। त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं। विचित्र गोष्ट म्हणजे तो हृदयाचा डॉक्टर होता, पण एका कोमल हृदयाला तोडण्याचं पाप त्याच्या डोक्यावर होतं। त्याला प्राजक्तापासून कायमचं दूर राहायचं होतं, पण अचानक ती हृदयविकाराची पेशंट म्हणून त्याच्याच हॉस्पिटलमध्ये आली होती। अभय वेगाने गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचला। डॉक्टर निधी त्याला रिसेप्शनवरच भेटली। तिने अभयला पाहताच सांगितलं, तिला ॲडमिट केलं आहे। डॉक्टर कला तिला चेक करत आहे। तिची परिस्थिती खूपच नाजूक आहे। एका पाठोपाठ 2 अटॅक आले आहेत, पण आश्चर्य आहे की अशा परिस्थितीतही ती वाचली आहे, कारण एवढं मोठं ब्लॉकेज झाल्यानंतर कोणीही पेशंट वाचू शकत नाही। अभय धावतच त्या वार्ड समोर पोहोचला, जिथे प्राजक्ताची आई आणि लहान भाऊ बसले होते। अभयला पाहताच प्राजक्ताची आई रडत म्हणाली, बाळा अभय, प्राजक्ताला वाचव। गावातल्या सरकारी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, पण माझ्याजवळ एवढे पैसे नव्हते, म्हणून तुझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले। अभयने काहीही न बोलता प्राजक्ताच्या वार्डमध्ये प्रवेश केला। डॉक्टर कला त्याला पाहतच म्हणाल्या, बरं झालं सर, तुम्ही आलात। मी त्यांना एक इंजेक्शन दिलं आहे आणि काही टेस्टही केल्या आहेत, पण त्यांच्या श्वासामध्ये अजूनही फरक पडलेला नाही। बघा, ऑक्सिजन लावलेला आहे, तरी सुद्धा त्या किती धापा घेत आहेत। अभय म्हणाला, डॉक्टर कला, तुम्ही जाऊ शकता, मी बघतो। डॉक्टर कला जाता जाता म्हणाल्या, सर, एका महिलेचे हृदय एवढं खराब मी आजपर्यंत पाहिलं नाही।
माहीत नाही त्या कोणत्या प्रकारच्या नशेत आहेत. अभयला माहीत होतं प्राजक्ता कोणत्या नशेत आहे. ती प्रेमाच्या नशेत होती आणि त्याच नशेमुळे तिचं हृदय अशा अवस्थेत पोहोचलं होतं. डॉक्टर कला गेल्यानंतर अभयने प्राजक्ताला निरखून पाहिलं. तिचे डोळे बंद होते आणि ती थांबून थांबून झटक्याने श्वास घेत होती. अभयने तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं म्हणजे श्वास घ्यायला ती मशीन मदत करेल. अचानक प्राजक्ताने डोळे उघडले आणि जेव्हा तिची नजर अभयवर पडली तेव्हा हळूहळू तिचा श्वास सामान्य होऊ लागला. काही वेळात तिचा श्वास पूर्णपणे नॉर्मल झाला. कळत नव्हतं हा व्हेंटिलेटर मशीनचा चमत्कार होता की अभयला पाहून घडलेला चमत्कार. जेव्हा अभय आणि प्राजक्ताची नजरानजर झाली तेव्हा अभयने नजर चुकवली. प्राजक्ताने त्याला हाताने जवळ बोलावलं आणि तोंडावरचं मास्क काढायला सांगितलं. अभय म्हणाला, आत्ताच नको, मास्क तसाच राहू दे. पण प्राजक्ता स्वतःचा मास्क बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा शेवटी अभयला तिचा ऑक्सिजन मास्क काढावा लागला. तो म्हणाला, कृपया व्यवस्थित उपचार करू दे. ती उदास हसून म्हणाली, कसा आहेस? तो तडफडून म्हणाला, मी ठीक आहे, पण तू ठीक नाहीस. तू हे स्वतःचं काय करून घेतलेस? ती छताकडे पाहून म्हणाली, मला निरोप दे. अभयच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तो म्हणाला, कृपया प्राजक्ता असं बोलू नकोस. प्राजक्ता त्याच्या डोळ्यामध्ये पाहून म्हणाली, मी खूप थकले आहे. आता अजून जगायचं नाही. आता मला या जगाचा निरोप दे. तो म्हणाला, प्लीज मला माफ कर, मी तुझा गुन्हेगार आहे. या प्रवासात रस्ता भटकलो होतो. प्राजक्ता भरल्या डोळ्यांनी हसली आणि पुन्हा म्हणाली, मी तुला सांगितलं होतं ना, मनावर कोणतंही ओझं ठेवू नकोस. तुझी कोणती चूक नाही. मी चुकीची होते. मला बदलता येत नाही आणि विसरताही येत नाही. अभय म्हणाला, नाही, तू चुकीची नाहीस. मीच विश्वासघाती आहे. तुला धोका देऊन मी जरा सुद्धा आनंदी राहू शकलो नाही. नेहमी वाटतं हृदयावर एक मोठा दगड ठेवला आहे आणि तो माझा जीव घेत आहे. हृदयाचा डॉक्टर असून देखील मी हा भार कमी करू शकलो नाही. आज मला जाणीव झाली आहे की जगण्यासाठी फक्त पैसाच नाही, समाधान पण हवं आहे. आणि माझ्या या हृदयाला समाधान कधीच मिळालं नाही. प्राजक्ताने हाताच्या इशाऱ्याने त्याला जवळ बोलावलं. मग त्याचा हात पकडून म्हणाली, देव साक्षी आहे, मी तुला कधीच श्राप दिला नाही. तू मला भेटला नाहीस हे माझं नशीब होतं. मी देवाला नेहमी एकच मागितलं की तुला खुश ठेव. पण तुझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आता माझे श्वास कमी पडू लागले आहेत. आता मला जायलाच हवं. तू मला निरोप दे. कदाचित तुला पाहण्यासाठी माझा जीव अडकला होता. एवढं म्हणताच पुन्हा तिचा श्वास जोर जोरात वाढू लागला. अभयने पटकन तिला पुन्हा व्हेंटिलेटर लावला. खूप प्रयत्न केल्यानंतर तिचा श्वास पुन्हा सामान्य होऊ लागला. मग प्राजक्ताच्या खूप साऱ्या टेस्ट केल्या. खूप ठिकाणी ब्लॉकेज होते. 95% जास्त ब्लॉकेज होते. अभयने स्टंट लावण्याऐवजी प्राजक्ताच्या हृदयाची बायपास सर्जरी करणे योग्य समजले. अभय स्वतः एक अनुभवी हृदय सर्जन होता. तरी सुद्धा प्राजक्ताच्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी त्याने एक अत्यंत अनुभवी सर्जनला बोलावले, कारण तो स्वतः हे ऑपरेशन करू शकत नव्हता. 2 दिवसांनी सर्जरी ठरवली गेली होती आणि त्या दरम्यान प्राजक्ताला औषधे दिली जात होती. हळूहळू तिच्या स्थितीत सुधारणा होत होती. एक रात्री ती व्हेंटिलेटरवर गाढ झोपेत होती. त्यावेळी अभय तिच्या तपासणीच्या रिपोर्टवर लक्ष देत होता. अचानक प्राजक्ताच्या श्वासाची गती कमी होऊ लागली. अभय तातडीने तिच्याकडे धावला आणि ऑक्सिजन सप्लाय तसेच मॉनिटरिंग मशीन तपासायला लागला. अचानक प्राजक्ताने एक हात थोडासा वर करून अभयकडे असा हलवला जसा शाळेच्या सुट्टीनंतर घराकडे जाताना बाय बाय करतात. ती अत्यंत वेदनेच्या दरम्यान देखील अभयकडे एक विचित्र हसण्यासोबत पाहू लागली. जणू ती म्हणत असावी, अलविदा मित्रा. अभयला काही समजण्याच्या आधीच मॉनिटरिंग मशीन वरील रेषा स्थिर होऊन सरळ होऊ लागल्या आणि प्राजक्ताच्या डोळ्यांची दृष्टी स्थिर झाली.
ती या जगातून आपल्या प्रवासाची समाप्ती करून गेली. अभय एकटा तिच्या हृदयाला पुन्हा सुरू करण्यासाठी विविध प्रयत्न करत होता, पण ते प्रयत्न निष्फळ ठरले. दुसऱ्या दिवशी प्राजक्ताचे शरीर तिचा भाऊ आणि आईकडे सोपवले गेले. आई आणि भाऊ रडत तिच्या मृत शरीराला घेऊन गेले. अभय आपली पत्नी आणि स्टाफ समोर पूर्णपणे शांत होता. जणू काही अनोळखी पेशंट मरण पावला आहे, पण त्याच्या अंतःकरणात एक गहन अस्वस्थता होती. अभय दुसऱ्या दिवशी प्राजक्ताच्या अंतिम यात्रेत सहभागी झाला. दोघे जिवंत असताना एकत्र येऊ शकले नाहीत, पण मृत्यूनंतर तो तिच्या अर्थीच्या अगदी जवळ होता. अंतिम संस्कार झाल्यावर सर्व लोक आपापल्या घरी परतत होते, पण अभय हृदयाचा भार घेऊन चिताजवळच एकटा बसून राहिला. प्राजक्ताला जाऊन 10 वर्षाचा कालावधी झाला आहे. अभयच्या हृदयावरचा भार अजूनही कमी झालेला नाही. तो अजूनही एकटा बसला की त्याच्या मनावरचा भार वाढू लागतो. मित्रांनो, एक व्यक्ती कितीही दुष्ट किंवा चातुर्यपूर्ण असो, स्वतःने केलेले वाईट काम, एखाद्याला दिलेला दगा अखेरच्या श्वासापर्यंत हृदयावरती एक भार बनून राहतो. कथा आवडली असेल तर या कथेला एक लाईक करा, एक शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.